मिठाचे विविध प्रकार तुम्हाला माहीत असतील। सेंधव मीठ, साधे मीठ, काळे मीठ, समुद्री मीठ। तुम्हाला मीठ हे जेवणातच वापरतात हे माहीत आहे। ज्याप्रमाणे मिठाशिवाय जेवणाला चव नाही, मीठ हे जेवणाची चव वाढवते, तसेच मिठाचे दुसरेही खूप उपयोग आहेत। ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मिठापासून श्रीमंत कसे व्हायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। श्रीमंत होण्याचे मार्ग हे आपल्याला आपल्या वास्तूपासून मिळतात। जर आपल्या वास्तूमध्ये दोष असेल तर आपल्याला गरिबी येते। हे वास्तुदोष दूर करण्यासाठी मीठ हे उपयोगी ठरते। ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानले जातं। मिठाला काही जण राहूचे प्रतीकही मानतात। आपण मीठ जर स्टीलच्या भांड्यात किंवा लोखंडी भांड्यात ठेवले तर तेथे शनी आणि चंद्राची भांडणे होऊन ते आपल्यासाठी घातक ठरते। हे रोगाचेही कारण बनते आणि भांडणाचेही कारण बनते। मिठाला प्लास्टिकच्या भरणीतही ठेवू नये। मिठाला फक्त काचेच्या भरणीतच ठेवावे, तरच त्याचा काही धोका नसतो। जर मीठ सांडले तर तेव्हाही अपशकुन मानतात। जर आपल्याकडून मीठ सांडले तर आपला चंद्र आणि शुक्र कमजोर होतो। स्वयंपाक करताना भाजीमध्ये मीठ कमी आहे हे आधी पाहिल्यास आपल्याला दरिद्रता येते असेही म्हणतात। जर मीठ आपल्या हाताने समोरच्या हातात दिले तर मिठाची पुडी सुद्धा समोरच्या हातात डायरेक्ट देऊ नये, यामुळे संबंध आपले जे चांगले असतात ते खराब होतात। आता मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे। तर सर्वात प्रथम उपाय असा आहे की सर्वात आधी तुम्ही काळे मीठ घेऊन लाल कापडामध्ये बांधून एक गाठ तयार करायची आहे आणि ती गाठ मुख्य दारावर बांधायची आहे। त्यामुळे तुमच्या घरात जी नकारात्मक ऊर्जा येते ती आत प्रवेश करू शकणार नाही आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा निवास राहील। याशिवाय जर काळ्या मिठाची गाठ तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर पैशात वाढ होईल। यामुळे तिजोरीवर देवी लक्ष्मीचा वास राहील व देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांतीचे वातावरण राहील आणि सर्व समस्या दूर होतील। तर पुढील उपाय क्रमांक 2, काचेच्या छोट्या बाटलीत मीठ भरून ती बाटली बाथरूममध्ये ठेवावी। यामुळे बाथरूममधील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते। त्याचप्रमाणे घरातील एका कोपऱ्यात काचेच्या भरणीत मीठ ठेवल्यास दरिद्रता जाते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते। उपाय क्रमांक 3 असा आहे, मिठाला जर स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवल्यास तेथे चंद्र आणि शनी यांचे मिलन झाल्याने आर्थिक नुकसान होते। त्यामुळे मिठाला कधी सुद्धा स्टील व लोखंडी भांड्यात ठेवू नये। उपाय क्रमांक 4 असा आहे, दरिद्रता दूर करण्यासाठी समुद्री मीठ पाण्यात टाकून फरशी पुसावी। त्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी जाऊन लक्ष्मी घरी येते व आर्थिक परिस्थितीही सुधारते। नैऋत्य दिशेला काचेच्या ग्लासमध्ये मीठ टाकून तो ग्लास नैऋत्य दिशेला ठेवावा व तिथे एक लाल बल्ब लावावा। पाणी संपल्यावर पुन्हा ग्लासमध्ये पाणी भरावे। यामुळे दरिद्रता दूर जाते व आपल्या घरी देवी लक्ष्मी राहते व आपली आर्थिक परिस्थितीही सुधारते। उपाय क्रमांक 6 असा आहे की वाईट लोकांच्या घरातील मीठ खाऊ नये। त्यामुळे आपल्या स्वभावातही त्यांचे गुण दोष येतात। ज्यांचे स्वभाव व संस्कार चांगले आहेत त्यांच्याच घरचे मीठ खावे। धनाची बरकत होण्यासाठी मिठाच्या भरणीत विलायची ठेवावी। शनीच्या बचावासाठी आपण जेवताना जर मीठ कमी असेल तर वरून मीठ घेऊ नये। यामुळे आपला शनी कमजोर होतो व दरिद्रता येते। त्यामुळे असे चुकूनही करू नये। अशा प्रकारे वास्तुदोष दूर करण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती सुधारता येते। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।